नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सर्वांचा आवडता पिझ्झा बनवणार आहोत. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व आवडीने खातील आणि एनर्जीने भरपूर असलेला हेल्दी, टेस्टी आणि कमी मेहनत लागणारा पिझ्झा आपण बनवत आहोत. कमीत कमी वेळेत होणारा हा नाश्ता आहे. सकाळच्या टिफिनसाठी असो किंवा दुपारच्या छोट्या भुकेसाठी अतिशय सोपा असा नाश्ता आहे. तुम्ही केव्हाही बनवू शकता. त्यासाठी आपल्याला 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी चणा डाळ घ्यायची आहे. चणा डाळ किंवा हरभरा डाळ दोघं एकच असतात. स्वच्छ धुवून आपल्याला रात्रभर भिजत घालायची आहे किंवा तुम्ही 4 ते 5 तास केव्हाही भिजत घालू शकता. दिवसा 4-5 तासानंतर बघू शकता आपली डाळ छान फुलून आलेली आहे. तांदूळही फुललेत. आता आपण तेही स्वच्छ करून घेऊ. त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा ते एका पाण्याने धुवून घ्यायचं आहे. धुतल्यानंतर पण मिक्सरला डाळ टाकून देऊ. थोडंसं पाणी टाकून त्याला मिक्सरला फिरवून घेऊ. त्याची मस्त पेस्ट फॉर्ममध्ये त्याला बनवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जितकं बारीक करता येईल तितकं बारीक करायचं आहे. जास्त दाटसर नाही ठेवायचं आहे आणि जास्त पातळही नाही. बघू शकता तुम्ही. आता आपण भाज्या घ्यायच्या आहे. तुमच्याकडे जितक्या भाज्या असतील तितक्या तुम्ही घेऊ शकता. मी इथे कोबी, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर टाकली आहे. तुमच्याकडे गाजर, शिमला मिर्च जे असेल ते तुम्ही टाकू शकता. आता यात आपण थोडंसं लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर आणि चाट मसाला. चाट मसाल्यामध्ये मीठ असतं म्हणून आपण मीठ कमी टाकायचं आहे. तुमच्याकडे काळं मीठ असेल तर ते टाका किंवा पांढरंही टाकलं तरी चालेल. फक्त मसाल्यामध्ये मीठ असतं म्हणून थोडं कमी टाकायचं आहे. छान हलवून घ्यायचं आहे. तुमच्याकडे ज्या ज्या भाज्या असतील त्या तुम्ही टाकू शकता कारण आपल्याला हेल्दी बनवायचं आहे. आता आपण बॅटर घ्यायचं आहे. त्याच्यातही थोडंसं काळं नमक टाकायचं आहे, काळं मीठ आणि इनो टाकून जास्त वेळ ठेवायचं नाही. जेव्हा आपल्याला बनवायचं आहे त्याच वेळेस त्याच्यात इनो टाकायचा. छान एकत्र करून घ्यायचं आहे. मस्त फुलून आलं आहे. तुमच्याकडे कधी वेळ असेल तर तुम्ही 5-7 तास पेस्ट केल्यावर त्याला फर्मेंटेशनला ठेवू शकता, जेणेकरून ते पीठ त्याचं फुलून येईल. इनो टाकायची गरज राहणार नाही. अशा पद्धतीने थोडंसं पाणी टाकून पुन्हा आपण त्याला एकत्र करून घेऊ. तुमच्याकडे तवा असेल किंवा कढई असेल, तुम्हाला ज्यात बनवायचं असेल त्यात तुम्ही पिझ्झा बनवू शकता. मी इथे तवा ठेवला आहे, थोडंसं तेल गरम करायला ठेवलं आहे आणि थोडीशी मोहरी टाकली आहे तडतडायला. मोहरी तडतडली की आपण त्यावर 1 चमचा मस्त पीठ टाकू. आपण जे पेस्ट बनवली मिक्सरला ती टाकली. त्याच्यानंतर सगळ्या भाज्या एकत्र केल्या आहेत त्या वरून टाकायच्या. तुम्हाला जशा आवडतात तशा तुम्ही पसरवून टाकू शकता आणि मीडियम फ्लेमवर ते छान होऊ द्यायचं आहे. अगदी 1-1.5 मिनिटात होऊन जातं आणि अजिबात चिटकत नाही तव्याला. बघू शकता. मस्त खूप छान असा पिझ्झा तयार होतो. व्हेज पिझ्झा तुम्ही लहान मुलांना किंवा मोठ्यांना जर का दिला तर ते खूप आवडीने खातात आणि हेल्दी असतो. घरच्या वस्तूंमधून बनलेला असतो. गरमागरम देऊ शकता. बघू शकता तुम्ही. एका बाजूने जरी शेकला तरी चालेल, फक्त एका बाजूने जास्त शेका आणि जर का दोघं बाजू शेकल्या तर अतिउत्तम. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.
अशा पद्धतीने आपण सगळे पिझ्झा बनवून घ्यायचे. बघू शकता. आपण पुन्हा थोडं तेल टाकून मस्त पिझ्झा पसरून घ्यायचा आहे. तुम्हाला मोठा आवडत असेल तर मोठा पसरवा, जास्त पीठ टाका, आणि लहान आवडत असेल तर लहान. मी लहान याच्यासाठी टाकते की पटकन होऊन जातो, मोठ्याला जरा थोडा वेळ जास्त लागतो. आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही भाज्या त्याच्यात टाकू शकता. त्यात कांदाही टाकू शकता. रेड चिली फ्लेक्स असतात तेही टाकू शकता वरून, खूप छान लागतं. मस्त पलटून घ्यायचं आहे एक साईड झाली की. मी इथे कोबी टाकली आहे म्हणून कांदा नाही टाकला आहे. कोबी आणि कांदा सारखा सारखा होऊन जातो, म्हणून तुम्ही या पद्धतीने मस्त बनवून घेऊ शकता. दिसायला जेवढा छान दिसतोय तेवढाच खायलाही अप्रतिम लागतो. त्यात आपण काळं नमक टाकलंय, त्याच्याने जो स्वाद येतो तो अतिशय छान येतो. जर तुमच्याकडे काळा नमक असेल तर तेच टाका, स्किप नका करू. मस्त थोडंसं तेल टाकून आपण पुन्हा मस्त त्याला भाजून घेऊ. मस्त, वाव. अतिशय भन्नाट चव लागते. तुम्ही जर का याच्यावर चीज, बटर तुम्हाला जे आवडत असेल ते वरून टाकलं तर इतकं भन्नाट लागतं की डॉमिनोजचा पिझ्झाही आपल्याला कळणार नाही की आपण पिझ्झा खातोय की आपल्या घरचा पौष्टिक आहार. बघू शकता मी हा मोठा बनवला आहे. त्याची थिकनेस बघू शकता. भाज्या वगैरे तुम्हाला अजून जर का काही आवडत असेल तर तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता. थँक्यू.